आता एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला मंदिराबाहेर काय बघायला मिळतं? पेड्यांची दुकानं, हारांची दुकानं किंवा नारळांची दुकानं. पण काय तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारतात एक असं मंदिर आहे ज्या मंदिराबाहेर चक्क दाराची दुकानं बघायला मिळतात? खरं तर हे मंदिर आहे उज्जैन मधलं काळ भैरवनाथांचं मंदिर. आणि असं म्हणतात की त्या मंदिरात काळ भैरवनाथांची जी मूर्ती आहे त्याला प्रसाद म्हणून दारू पाजतात आणि त्यामुळेच लोक त्या मंदिरात दारूच्या बाटल्या घेऊन जातात. आता ही गोष्ट ऐकायला खोटी वाटते, त्यामुळे या विषयावर अशा एका माणसाबरोबर बोलणं झालं जो या मंदिरात गेला होता. तर त्याने सांगितलं की जेव्हा तो या मंदिरात दारू घेऊन गेला होता तेव्हा तिथल्या पुजाऱ्याने फक्त 2 टोपण दारू एका प्लेटमध्ये ओतून घेतली होती आणि राहिलेली बाटली परत माघारी दिली होती. पण हा मूर्ती दारू पिते का हे मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही, का तर त्या ठिकाणी दररोज हजारो लोक दर्शनासाठी येत असतात. त्याने असंही सांगितलं की रांगेत थांबल्यावर 2 तासांनी दर्शनासाठी त्याचा नंबर आला होता. आता एवढ्या लोकांना ते दृश्य दाखवायचं म्हणजे खूप वेळ जाईल आणि त्यामुळेच मूर्ती दारू पिते का हे आपल्याला पाहायला मिळत नाही. पण तिथली लोक असं सांगतात की पूर्वी कमी भाविक असायचे त्यावेळी मूर्ती दारू पिताना पाहायला मिळायची आणि ती दारू नक्की जाते कुठं हे पाहण्यासाठी स्वतः एका ब्रिटिश अधिकाऱ्याने ती मूर्ती जमिनीमधून बाहेर काढली होती. पण आश्चर्याची गोष्ट ही की त्या ठिकाणी त्याला कुठेही ओली जमीन पाहायला मिळाली नव्हती. बाकी आपल्यातलं कोणी या मंदिरात गेलतं का आणि गेला असेल तर आलेला अनुभव खाली कमेंट करून नक्की सांगा.